इतका विरोध असताना सुद्धा आज मंत्रिमंडळानं थेट निर्णय घेतलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. हॅलो, बोला सतीश पाटीलजी, बोला. आम्ही ऐकतो. हॅलो, बोलतोय, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. नाही, मुळात लोकसभेच्या आधीपासून ज्यावेळी हा प्रोजेक्ट आला त्यापासून या 12 जिल्ह्यातल्या लोकांचा याला विरोध होता. कारण की एक्झिस्टिंग रस्ते इथं आहेत. विशेष करून रत्नागिरी नागपूर हायवे हा या रस्त्याला पॅरलल रस्ता आहे, त्यामुळे ह्याची आवश्यकता नाही असं आमचं मत आहे. मुळात विकासाला कुठलाही विरोध शेतकऱ्यांचा नाही आहे, परंतु जो गरज नसलेला विकास कशासाठी करता हा प्रश्न आहे. आणि 86,000 कोटी रुपये खर्च करून नेमका याचा फायदा कुणाला होणार आहे? म्हणजे आज ज्या पद्धतीनं गोव्याला पोहोचण्यासाठी हा रस्ता कशासाठी पाहिजे हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. 26,000च्या वर शेतकऱ्यांना याचा फटका डायरेक्ट त्या ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणून हा विकासाचा प्रोजेक्ट नाही, हा कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रोजेक्ट आहे असं आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी सगळ्या मतदारसंघात फटका बसला त्यावेळी विधानसभेच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीरपणे सांगितलं, पब्लिकला विचारलं, शक्तीपीठ पाहिजे का नको? नको, नको, रद्द केला, हे जाहीर सांगितलं. मग आज त्या पदावर असताना तुम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेला हे सरकार बांधील नाही का? म्हणजे त्यावेळी अधिसूचना कोल्हापूरपुरती तुम्ही रद्द केली. आमची त्यावेळी मागणी होती ही 12 जिल्ह्याचा विषय सगळीकडची रद्द करा, परंतु कदाचित कोल्हापूरचा राजकीय दबाव जास्त असेल त्यावेळच्या महायुतीतल्या लोकांचं, त्यामुळे कदाचित ती फक्त कोल्हापूरपुरती रद्द केली. म्हणून आता देखील आमची ठाम भूमिका आहे, आम्ही विकासाच्या विरुद्ध नाही आहोत, शेतकरी विकासाच्या विरुद्ध नाही आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत धरणासाठी जागा दिलेली आहे, रस्त्यासाठी जागा दिलेली आहे, त्यामुळे गरज नसलेला रस्ता नको अशी आमची भूमिका आहे.